विधान भवनातील दुर्मिळ ग्रंथसंपदा अडगळीत, दालनं चकाचक करताना ग्रंथ मात्र अडगळीत, विधान भवनाच्या गॅलरीत दुर्मिळ पुस्तकांचा खच। विधिमंडळात आज अंतिम आठवडा प्रस्ताव येणार, तर दिशा सालियन प्रकरणावरून आजही अधिवेशन गाजण्याची शक्यता। प्रशांत कोरटकरची उच्च न्यायालयामध्ये धाव, कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान, आज हायकोर्टात तातडीची सुनावणी। नागपुरात काही भागात चौथ्या दिवशी संचारबंदी कायम, कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी, शाळा आणि परिवहनाची साधनं बंद, पूर्ण संचारबंदी उठवण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून आज पाहणी। एनआयची टीम संभाजीनगरमध्ये दाखल, संशयितांच्या हालचालींवर एनआयचं लक्ष, परभणी, जालना, नांदेडमध्येही एनआयकडून पाहणी। भाडेवाढीनंतर एसटीच्या प्रवाशांमध्ये घट, दिवसाला 3 लाख प्रवासी घटले, भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येवर परिणाम।